विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। आज पाहिल्यानुसार शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आता आली आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर आता मंजूर झाले असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। आज तुमच्या खात्यात जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जात आहे। ही खूप मोठी आनंदाची बातमी आज अखेर शेतकऱ्यांसाठी आलेली आहे। थोड्याच वेळामध्ये सरकारच्या माध्यमातून या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी आता जमा होत आहे। पीक विम्याचे 15,000 रुपये आज या ठिकाणी जमा होत असल्याची मोठी माहिती आता कृषी विभागाने जाहीर केली आहे। यामध्ये 2022 पासून 2025च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विम्याचे पैसे जमा होत आहे। 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटला नसेल किंवा मिळाला असेल, कमी भेटला असेल, त्यांना आता 35,000 रुपयांचा पीक विमा मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कसं काय मिळणार, तर त्याचे कारण देखील सरकारने स्पष्टपणे आज सांगितलं आहे। ते म्हणजे 2022 पासून पहा ते 2023 आणि 2024 या मागील 3 ते 4 वर्षांचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिला नव्हता, तो रखडला होता। तेच पीक विमा आज शेतकऱ्याला मिळत आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग पहा या ठिकाणी भरपूर दिवसापासून पीक विमा भेटला नव्हता, तर शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होता। आता सरकार सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे। आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। तुम्ही आताच व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं असेल, पहा शेतकरी बांधवांनो, की जे काय तुम्हाला निधी मिळणार आहे, पहा तो आज मोठा निधी मिळणार आहे। पहा देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडायचं सांगितलं आहे। त्यामुळे थोड्याच वेळात आता 14 जिल्ह्यांमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला जात आहे। तर मग कोणकोणत्या शेतकऱ्याला अपात्र ठरवले आहे, पहा याची पण यादी आता सरकारने जाहीर केली आहे। 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा आज जाहीर होत आहे। आता उद्या देखील पीक विमा जमा होत आहे असं सरकारने सांगितलं आहे। टप्प्याटप्प्याने सर्व शेतकरी बांधवांना आता पीक विमा मिळणार आहे असं स्पष्टपणे सरकारने सांगितलं आहे। हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला, तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले आहे त्यांना खूप मोठा लाभ आता मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी आज खुश होणार आहे। थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यात वेगवेगळ्या पद्धतीचा पीक विमा जमा होत आहे। काल काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप झाले हे सर्वांना माहीत आहे। आज पुन्हा 14 जिल्ह्यांचा नंबर आता लागलेला आहे। त्यामुळे 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्याला आज पीक विमा वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला आता दिल्याचं पाहायला मिळत आहे। आता बघा 14 जिल्ह्यातील शेतकऱ्याला काही वेळातच पीक विमा जमा होईल। कृषी विभागाने सांगितलं आहे आज काही शेतकऱ्याला 15,000 रुपयांचा पीक विमा जमा होणार आहे। जर तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, भेटला नसेल, मिळाला नसेल, तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत देखील पीक विमा आता मिळणार आहे। 2022 ते 2025च्या मे महिन्यापर्यंत राहिलेले पैसे तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत आता मिळणार आहे। फक्त आता यादी पाहून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। काही शेतकऱ्याला काल बँक खात्यावर 52,000 रुपये, 49,000 रुपये, 50,000 रुपये पीक विमा मिळाला आहे। आता फक्त या 14 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा
सोडण्यात येत असल्याचे सरकारने सांगितले आहे. आपल्या राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहे आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप झाले आहे. शेतकऱ्यांना वाटत होतं की पीक विमा 10,000 किंवा 15,000 येईल, परंतु आता केंद्राकडून 2022, 2023 आणि 2024चा राहिलेला पीक विमा सर्व मिळून एकदम खात्यामध्ये 50 ते 40 हजार रुपये तुमच्यासाठी आता जमा केला जात आहे. तुमच्या शेती पिकांचे 2022, 2023 आणि 2024मध्ये बाजरी पिकाचे नुकसान झाले असेल तर त्याचा देखील पीक विमा आता सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येत आहे. त्यानंतर आहे बघा, ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबा, मूग, मटकी, शेंगा अशा सर्व पिकांसाठी सरकारने यादी आता जाहीर केली आहे. जवळपास 35 पिकांची नोंद या यादीमध्ये करण्यात आली आहे. या 35 पिकांमध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकांना सर्वाधिक पीक विमा मंजूर केला असल्याचे सांगण्यात आलं आहे. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार आहे, तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे समजेल. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा सोडायचे आदेश आता दिलेले आहेत. जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा थोड्याच वेळामध्ये सोडण्यात येत आहे. काल या ठिकाणी 6 जिल्ह्यांमध्ये वाटप झाल्यानंतर आज 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करा असे कृषी विभागाकडून आदेश आता आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आज मोठी खुशखबरच आल्यासारखं झालं आहे. कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तर आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र ठरले जाणार आहे याची पण यादी आता तुम्हाला 2च मिनिटांमध्ये सांगण्यात येत आहे. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे की सर्वच बँकांमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही, कारण मागच्या वेळी जो पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही आणि सरकारला परत गेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे भले मोठे नुकसान झाले होते. म्हणूनच आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त 12 बँका निवडली आहे. या 12 बँकांमध्ये जर काय तुमचे खाते असेल तर तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे. सरकारने फक्त 12 बँकांनाच प्राधान्य दिले, कारण बघा, हा पीक विमा केंद्र सरकारकडून आता मिळणार आहे, राज्य सरकारकडून नाही. जर तुम्ही या 12 बँका सोडून इतर बँकामध्ये अकाउंट किंवा खाते उघडले असेल तर पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना अडचण येत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये पीक विमा लवकर जमा होणार नाही असे देखील सांगितले जात आहे. त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा कोणत्या बँकांमध्ये हा पीक विमा सोडला जात आहे. आज, उद्या आणि परवा असे 3 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या खात्यामध्ये सोडला जाणार असल्याची माहिती आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आली आहे. पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे यादी आता जाहीर होत आहे. जर तुमचे नाव बघा, तुमचे या ठिकाणी बँकांच्या यादीचे नाव व जिल्ह्यांच्या यादीचं नाव बघा, तुम्ही जर पात्रतेमध्ये बसत असाल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित होत आहे. आत्ता बघा, पीक विमा निवडलेल्या 12 बँकांची यादी पहा जाहीर केली आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी 12 बँकांची यादी आली आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सहकारी बँक, त्यानंतर आहे HDFC बँक, त्यानंतर आहे ICICI बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक, त्यानंतर आहे बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर आहे बँक ऑफ इंडिया, त्यानंतर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर कॅनरा बँक, त्यानंतर बँक ऑफ बडोदा. जवळपास 14 ते 15 हजार शेतकरी यामधून बाहेर पडणार आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी पीक विम्यात
बऱ्याच प्रकारे घोटाळे झाल्याची बातमी सरकारने दिली आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पात्रतेमध्ये बसत आहात का ते एकदा जाणून घ्या. त्यासोबत आता आपण जिल्ह्यांची यादी लगेच पाहून घेऊया. पहा, जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यात नक्कीच पीक विमा जमा होत आहे. पहा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन, रस्त्यालगतची जमीन, कॅनलच्या बाजूची सरकारी जमीन दाखवून पीक विमा घेतला त्यांना आज पीक विमा सोडला जाणार नाही. तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघा. जर तुम्ही पात्र असाल, तुम्ही योग्य रीतीने फॉर्म भरला असेल तर आज तुमच्या खात्यात निधी जमा होत आहे. बघा, आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांच्या आत या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे. बघा, ज्या जिल्ह्यांची यादी आली आहे ते जिल्हे एकदा पाहून घ्या. सरकारने सांगितल्याप्रमाणे पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की अकोला, त्यानंतर आहे नांदेड, त्यानंतर आहे वाशिम, त्यानंतर आहे यवतमाळ, त्यानंतर लातूर, त्यानंतर बीड, त्यानंतर बुलढाणा, त्यानंतर जालना, त्यानंतर आहे सांगली, त्यानंतर आहे सोलापूर, त्यानंतर कोल्हापूर, सातारा. पहा, सातारा पण जिल्ह्याचा समावेश आहे. त्यानंतर रायगड आणि बघा महत्त्वाचा जिल्हा म्हणजे की रत्नागिरी. ह्या जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, कसल्याच प्रकारे आता शेतकऱ्याला चिंता करण्याची गरज पडणार नाही. सरकारने महत्त्वाचं सांगितलं आहे, तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असेल तर नक्कीच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. पहा शेतकरी बांधवांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी आणि अशाच प्रकारच्या न्यूज पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.